स्वामी लीला। गोपाळपंत केळकर नावाचे स्वामींचे एक भक्त होते। ते पूर्वी पोटाच्या विकाराने आजारी असत। त्यांना मरणप्राय यातना होत। एक दिवस त्यांना असे वाटले की जो कोणी ह्या जगताचा ईश्वर असेल त्याने मला जर बरं केलं तर पुन्हा एका भगवंता वाचून कोणाचीही चाकरी करणार नाही। असा निश्चय करताच मग काय उशीर, 8 दिवसातच त्यांची व अक्कलकोट स्वामींची भेट झाली व ते व्याधीमुक्त झाले आणि ठरल्याप्रमाणे ते स्वामींच्या सेवेत रुजू झाले। एकदा स्वामींचा मुक्काम हाचनाळ गावी पडला। सोबत 50 सेवेकरी होते, त्यात हे पंतही होते। दुसऱ्याच दिवशी पहाटे गोपाळपंत स्नानासाठी विहिरीवर गेले। गावात विहीर एकच, त्या पंतांकडे स्नानाचे भांडे नव्हते, ना गावात कोणाशी ओळख पाळख। विहिरीवर काही ब्राह्मण व थोडे शूद्र होते। प्रथम पंतांनी ब्राह्मणाकडे भांडे देण्याची विनंती केली, पण त्यांना कोणीच दाद देईना। मग पंतांनी एका शूद्राकडून घागर घेऊन स्नान आटोपले। ते पाहून काही सेवकांनी त्यांची निंदा सुरू केली। त्यातच एक बळवंतराव नावाचा स्वामींचा सेवक होता। त्याने तर "अरे हा कोकण्या बाटला, ह्याच्या हातचे पाणीही पिऊ नका" असे सांगण्यास सुरुवात केली। ते ऐकून पंतांना रडू कोसळले। नंतर काही मंडळी म्हणाली, ही गोष्ट न समजून घडल्याने आता त्यांना महाराजांचे तीर्थ द्या म्हणजे झाले। मग श्रीपाद भटाने पंतांना तीर्थ देऊन शुद्ध करून घेतले। असो, परंतु दुपारी जेवणाच्या पंक्तीत पंतांचा परत अपमान झाला। काही मंडळींनी पंतांच्या बरोबर भोजन करण्यास आक्षेप घेतला। बळवंतरावने तर पंताचे पान पंगतीबाहेरच ओढून ठेवले व "जा तिकडे बैस, पंगतीत नको" असे सांगितले। गोपाळपंत मनातून फार दुःखी झाले। वारंवार मनातून दुःखाचे काठ येऊ लागले, पण आपला कैवारी कोण? इकडे त्यांचे जेवण रडत चालले होते आणि तिकडे स्वामींसाठी वाढलेल्या पानावर स्वामी बसलेच नाहीत। उलट तात पाहतात शिव्या देऊ लागले। "आम्ही बाटलो, आम्हा शिवू नका, आम्ही जेवत नाही" असे म्हणत नरसिंह अवतार धारण केला। लोक विनंत्या करतच राहिले, परंतु कोणाचे काही चालेना। असे सायंकाळपर्यंत चालले। मग थोडे शांत झाले। त्यावेळी पंतांना माझा कोणी कैवारी नाही असे वाटले होते। त्यावर ही कृती स्वामींनी दाखवली। दुसऱ्या दिवशी गोपाळपंतांना पंगतीत योग्य मान मिळाला। तात्पर्य असं, मनुष्याने उपेक्षा केली तर ईश्वर मात्र कधीही उपेक्षा करत नाही।